आणि आता बातमी खरातची। गेल्या 5 तासापासून एसआयटी कडून खरातची चौकशी सुरू आहे। खरात 4 मोबाईल नंबर वापरत असल्याची माहिती चौकशी दरम्यान समोर येते। खरातचा पहिला मोबाईल नंबर केवळ राजकीय नेत्यांसाठी होता, दुसरा फक्त खास भक्तांसाठी आणि विशेष करून महिलांसाठी, तिसरा नंबर आर्थिक व्यवहार पाहण्यासाठी आणि चौथा नंबर सर्वसामान्य लोकांसाठी असल्याची माहिती समोर येते। फॉरेन्सिक टीमकडून सर्व नंबरचा डेटा रिकव्हर करण्याचं काम सध्या केलं जात आहे। या संदर्भात अधिक अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राहुल वाघ सध्या संपर्कात आहेत। राहुल, आजचा 13वा दिवस आहे आणि एसआयटी कडनं चौकशी केली जाते। काय काय खुलासे झालेत या चौकशीत आतापर्यंत? खरं तर आपण जर बघितलं तर अशोक खरात आज याचा चौकशीचा 13वा दिवस असून सकाळी 10 वाजेपासून त्याच्या चौकशीला सुरुवात करण्यात आलेली। तब्बल 5 तासापासून त्याची चौकशी केली जाते। तो चौकशीला सहकार्य करत नसल्याची देखील माहिती पुढे आली होती आणि आता एकंदरीत त्याच्या चौकशीतून तो 4 मोबाईल नंबर वापरत असल्याची बाब ही समोर आलेली आहे। तो पहिला नंबर फक्त राजकीय नेत्यांना व्हॉट्सअप कॉलिंग करण्यासाठी वापरत असल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे। तर दुसरा नंबर हा त्याचे बडे भक्त आणि महिलांसाठी असल्याची माहिती समोर आली आहे। तर तिसरा नंबर हा आर्थिक व्यवहारांसाठी वापरत असल्याची माहिती समोर आली आहे। तर जो चौथा नंबर होता तो कधी कधी नीरज जाधवकडे देखील असायचा, जो सर्वसामान्य लोक त्याच्याकडे जे अपॉइंटमेंट घेण्यासाठी यायचे त्यांच्यासाठी तो वापरत असल्याची बाबी समोर आली। खरं तर अशोक खरात याची पोलीस कोठडी उद्या संपणार असून त्याला उद्या नाशिकच्या सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे। त्यापूर्वी आपण जर आता बघितलं तर एसआयटीच्या तपासाला मोठ्या प्रमाणात वेग आल्याचं दिसतं। नक्कीच राहुल, किती तास ही चौकशी चालू शकते आणि आणखी काय काय खुलासे आज होऊ शकतात त्याबद्दल काही तपशील हाती आलाय? खरं तर आपण जर एकंदरीत बघितलं तर यापूर्वी देखील अशोक खरातला 2 वेळा पोलीस कोठडी देण्यात आली होती आणि आता जर आपण बघितलं तर उद्या त्याची पोलीस कोठडी संपणार असल्याने आज रात्री उशिरापर्यंत त्याची एसआयटी कडून चौकशी केली जाऊ शकते। खरं तर एकंदरीत यातून काय काय समोर येतं हे देखील आता बघणं तेवढंच महत्त्वाचं राहणार आहे। नक्कीच राहुल, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू।